श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार ही गोष्ट करू नका. जाणून घेत संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अधिक माहितीसाठी गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला अवश्य सर्च करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही जर चूक केली तुम्ही तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. नेमकी ही कोणती चूक आहे ज्यामुळे तुम्हाला ही चूक करायची नाहीये आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही, याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्य शिक्षण मंडळातर्फे 10वी-12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी तुम्हाला माहिती आता विशेष अभियान सुरू करण्यात येत आहे. दरवर्षी कठोर बंदोबस्त करून देखील कॉपी प्रकरणं गाजली जातात, टीव्हीवर बातम्या येतात, कुठे काय घटना घडतात. त्यामुळे आता बोर्डाने यावर्षी वेगळा काही निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय असं लागू केलेला आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांना आता कॉप्या करता जमणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. आता या वर्षी काही निर्बंध वेगवेगळे घातलेले आहेत, जसं की काही मंडळांनी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. जसं की कोल्हापूर आणि कोकण या दोन विभागात एकही परीक्षा केंद्रावर कॉपी चालली नाही, पण महाराष्ट्रात सगळीकडे कॉपी चालल्या, अशी एक बातमी आहे. पण कॉपी प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून अशा गोष्टी करू नयेत. पण आता विद्यार्थ्यांना शपथ घ्यावी लागेल. काय घ्यावी लागेल? शपथ. आणि शपथ ही अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा ही शपथ बघा, मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंबन करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचार देखील करणार नाही. मोठी शपथ आहे, तुम्हाला मी वाचून दाखवतोय. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. तर फटाफट लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्याला गैरमार्गापासून परावृत्त करेल. परीक्षेत सामोरे जाताना मंडळ सूचनाचे नियमांचे काटेकोर पालन करेल. मी सातत्याने अभ्यास करेन, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेल, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाईल, निर्भीडपणे तणावविरहित सामोरे जाईल. चांगल्या गुणांनी मी माझ्या शाळेच्या आईवडिलांचे, गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, अशी ही मोठी शपथ तुम्हाला आता घ्यावी लागणार आहे. आपल्याला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये कमेंट करा. आणि 10वी-12वीचा जर विद्यार्थी कोणी असेल तर त्याला व्हिडिओ नक्की शेअर करा त्याला माहितीसाठी. आता ही सगळी गोष्ट झाली शपथ वगैरे, परीक्षा कॉपी मुक्त. पण गुन्हा कुणावर दाखल होणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांवर, हे आपण बघूयात. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो. लाईक करा, फटाफट लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. बघा 271 भरारी पथक आहेत. किती? 271. आणि यामध्ये प्रामुख्याने जिल्हा अधिकारी, मुख्य कार्य अधिकारी परीक्षा केंद्रास भेटी देणार आहेत आणि प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक दिवस आधी सगळं चेकिंग करणार ते, की बरोबर सीसीटीव्ही आहे का, वॉल कंपाऊंड, ड्रोन कॅमेरे, बैठक व्यवस्था, याची ती खात्री करणार आहेत. आणि काही संशयास्पद वाटलं तर त्याचं केंद्र सेंटर रद्द करणार आहेत. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. अभ्यासाला लागताना काही अडचणी आल्या तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा आपलं नाना फाउंडेशन ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व IMP प्रश्न मिळतील. 10वी सेमी इंग्रजी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, 12वी कॉमर्स, आर्ट्स, सायन्स सगळे मिळतील. फटाफट दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तर बघा, मोठ्या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका नेणे, उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठी शासकीय वाहने उपलब्ध करून देणे, हे सगळे त्यांची जबाबदारी राहणार आहे. यावर्षी परीक्षा बाहेर देखील आता ड्रोन कॅमेरे निगराणी राहणार आहेत. त्यानंतर 500 मीटर मध्ये कुठल्याही प्रकारची झेरॉक्स दुकानं नसणार आहेत. आता बघा इथं गुन्हा दाखल कुणावर होणार आहे, केंद्राबाहेर पण आता शूटिंग होणार आहे. म्हणजे कोणी येणार जाणार, त्याच्यामुळे गैरप्रकार उच्चायुक्त करणारे, मदत करणारे, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष गैरमार्गाचं अवलंबन करणारे यांच्यावर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे, अशा प्रकारे नमूद करण्यात आलेले आहे. केंद्र परिसरात प्रतिबंधक उपाय देखील करण्यात आलेले आहेत.
तर बघा, त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कोणी सेटिंग लावले असेल म्हणेन मी कॉपी पुरवतो, तर त्याच्यावर पण गुन्हा होईल, तुमच्यावर पण होईल. त्यामुळे अशा भानगडीत पडू नका. अभ्यास चालला का, काही अडचण असेल कमेंट करा. जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.